नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे वर्षाज मेकओव्हरमध्ये। आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत। थंडीचे दिवस चालू आहेत म्हणल्यावर तो मेकअप करणं थोडंसं अवघड वाटते। ड्राय स्किन झालेली असते त्यामुळे। तर आता आपण सुरुवात करूया मेकअपसाठी। तर सर्वप्रथम हे आपण मॉइश्चरायझर घेणार आहोत। मॉइश्चरायझर हे मी रेग्युलर यूज करते। तर त्यानंतर टोनर हे लावायचं। टोनर कुठलंही मार्केटमध्ये भेटते, ते घेऊ शकता तुम्ही। त्यामुळे टोनर आवश्यक लावा। नंतर आपण प्रायमर यूज करूया। प्रायमर हे मी HP चं घेतलेलं आहे। तर आता आपण बघूया कसं चेहऱ्यावर लावायचं। तर तुम्ही बघू शकता प्रायमर हे आपलं आता पूर्णपणे झालेलं आहे लावून। त्यानंतर मी ब्लू हेवनचं हे फाउंडेशन घेतलेलं आहे। मला कोड लागतो हा 5 नंबरचा। तर मी 5 नंबरचा कोड घेतलेला आहे। तर आता आपण फाउंडेशन हे चेहऱ्यावर लावून घेऊया। फाउंडेशन हे लावून घेऊया आता आपण। पण फाउंडेशन लावताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की पॅचेस उमटले नाही पाहिजे। त्यामुळे एकदम व्यवस्थित असं लावण्यात आलं पाहिजे, कारण की पॅचेस उमटले तर आपला मेकअप नीट दिसणार नाही, ह्याची 100% गॅरंटी आहे। कारण की आपल्याला मेकअप छान दिसला पाहिजे, आपण छान दिसलो पाहिजे असं वाटतं ना। तर मग त्यामुळे पॅचेस उमटणार नाही याची काळजी घ्यावी। तर आता त्यानंतर फाउंडेशन नंतर पूर्णपणे असं व्यवस्थित बघून घ्यायचं, कुठे राहिलं आहे का, पॅच उमटला आहे का, आणि व्यवस्थित लावून घ्यायचं। आता आपलं फाउंडेशन पूर्णपणे झालेलं आहे, जे की मी आता कॉम्पॅक्ट लावते। कॉम्पॅक्ट मी जास्त प्रमाणात लावलं नाही, कारण जास्त लावलं तर भुरकट चेहरा दिसतो म्हणून। तुम्ही बघू शकता। त्यामुळे आता कॉम्पॅक्ट पण झालेलं आहे पूर्णपणे। आता वेळ आहे की लायनर, काजळ, जे की लेडीजला खूप जास्त प्रमाणात आवडतं। आता लायनर, काजळ लावलं, लिपस्टिक लावलं, राहिली बिंदी। बिंदीही लावून घेऊया। आता बघू शकता तुम्ही, हा पूर्ण मेकअप झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला फायनल लुक माझा कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि असंच थंडीच्या दिवसात कोणते प्रोडक्ट घ्यावे हे कळत नाही लेडीजला, त्यामुळे याची पण माहिती दिली जाईल। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की। आपले वर्षाज मेकओव्हरला अजून पुढे जाण्यास तुमचा साथ हवा आहे, त्यामुळे तुमची साथ द्यावी तुम्ही अशी माझी इच्छा आहे। तर आपण उद्या असंच दुसऱ्या कंपनीच्या फाउंडेशनची व्हिडिओ बघूया। नक्की मी उद्या अपलोड करणार आहे, जे की व्हेरीमिसचं फाउंडेशन आहे। ओके, बाय।